नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक निंबाळकर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सोल्युशन्स या चॅप्टरमध्ये स्वागत करत आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सोल्युशनचं इंट्रोडक्शन बघितलेलं आणि टाइप्स ऑफ सोल्युशन बघितलेलं. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये सोल्युबिलिटीचा अभ्यास करणार आहोत. सोल्युबिलिटी सोल्युबिलिटी म्हणजे काय याचा आपण अभ्यास करूया. सोल्युबिलिटीमध्ये 3 प्रकार येतात. सगळ्यात पहिला प्रकार येतो सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन अ लिक्विड. दूसरा प्रकार येतो सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड. तीसरा येतो सोल्युबिलिटी ऑफ लिक्विड इन अ लिक्विड. असे 3 टाइपचे सोल्युबिलिटीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण सगळ्यात अगोदर पहिला टाइप बघू, नंतर आपण दुसरा टाइप बघूया. सो सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड सगळ्यात पहिल्यांदा आपण डिटेलमध्ये बघूया. तर हा पॉइंट समजून घेत असताना मी तुम्हाला अगोदर एक उदाहरण देतो. बघा, असं समजा की मी तुम्हाला इथं एक बीकर दिलेला आहे. एक बीकर आहे बरोबर, ज्याच्यामध्ये आपण सॉल्व्हंट घेतलेलं आहे. सॉल्व्हंट म्हणजे जनरली आपण समजा की पाणी घेतलेलं आहे. हे सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स आहेत. बघा, हे काय सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स. याच्यामध्ये आपण सोल्यूट ऍड केला. याच्यामध्ये आपण काय टाकला? सोल्यूट. बघा, हा सोल्यूट आपण टाकलेला आहे. या सोल्यूटचे काही पार्टिकल्स असतील. पार्टिकल्स म्हणजे आयन्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील. आणि हा सोल्यूट आपण स्टर केला. सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोन्ही मिळून आपण स्टर केलं, ढवळल्यानंतर ना हा सोल्यूट काय होणार आहे? डिझॉल्व होणार आहे. सोल्यूटचे पार्टिकल सेपरेट होतील. आणि सॉल्व्हंटचे पार्टिकल्स त्याचं सॉल्व्हेशन करतील आणि त्याच्याबरोबर हायड्रोजन बॉन्डिंग करतील. वॉटर सॉल्व्हंट असेल तर बघा, अशा पद्धतीने हायड्रोजन बॉन्डिंग करतील. परत तुम्ही दुसरा सोल्यूट टाकला, सोल्यूटचा क्रिस्टल टाकला, परत काय होतील? परत सोल्यूटचे मॉलिक्युल्स याच्याबरोबर बॉन्डिंग करतील अशा पद्धतीनं. परत कंटिन्युअसली टाकला, परत ही प्रोसिजर होईल. अजून सोल्यूट टाकला, अजून बॉन्डिंग होईल. बरोबर. आता एक स्टेज अशी येणार आहे की जिथं तुम्ही टाकलेला सोल्यूट डिझॉल्व व्हायचा बंद होईल. डिझॉल्युशनची प्रोसिजर थांबेल. का थांबणार आहे? त्याचं कारण काय? तर हा जो सॉल्व्हंट आहे, या सॉल्व्हंटची सोल्यूटला डिझॉल्व करून घेण्याची कॅपॅसिटी संपून जाईल. कॅपॅसिटी का संपून जाईल? तर बरेच सगळे सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स काय झाले? व्यस्त झाले सोल्यूटच्या मॉलिक्युलला डिझॉल्व करण्यामध्ये. बघा, इथं डायग्राम तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे नवीन सोल्यूट डिझॉल्व होणार. मग अशा स्टेजला बघा, सोल्यूट तुमचा डिझॉल्व होणार नाही आणि या स्टेजला आपण काय म्हणूया? सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणूया. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणूया. या सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये नवीन टाकलेला सोल्यूट डिझॉल्व होत नाही. बघा, का होत नाही हे तुम्हाला मी थोडंसं डिटेलमध्ये सांगतो. का तर त्यावेळेस सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे दोन्ही इक्विलिब्रियम मध्ये असतात. सोल्यूट आणि सोल्युशन हे दोन्ही एकमेकांशी इक्विलिब्रियम मध्ये असतात. हे इक्विलिब्रियम काय प्रकारे हे आपण थोडंसं बघूयात. तर सुरुवातीला तुम्ही
सोल्यूट काय केलेला सॉल्व्हंट मध्ये टाकलेला. सुरुवातीला सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स सगळे फ्री असतील, मोकळे असतील, त्यांच्यावरती कुठलाही ताण नसेल सोल्यूटला डिझॉल्व्ह करण्याचा. मग तुम्ही समजा 100 ml सॉल्व्हंट घेतलेला, त्याच्यामध्ये 5 ग्रॅम सोल्यूट टाकलेला आहे, तो लगेच डिझॉल्व्ह होईल. परत अजून तुम्ही 2 ग्रॅम सोल्यूट टाकला, तो थोडासा कमी गतीने डिझॉल्व्ह होईल, कारण सुरुवातीला सगळे सॉल्व्हंट मॉलिक्युल मोकळे होते, फ्री होते, त्याने पटपट डिझॉल्व्ह करून घेतलं. नंतर 2 ग्रॅम टाकला, थोडासा स्लो होईल, कारण ऑलरेडी अगोदर 5 ग्रॅम त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे. हे डिझॉल्व्ह केल्यानंतर ना परत अजून तुम्ही 2 ग्रॅम सोल्यूट टाकलं, तो थोडासा अजून स्लो डिझॉल्व्ह होईल. परत 2 ग्रॅम सोल्यूट टाकलं, अजून स्लो डिझॉल्व्ह होईल. म्हणजे सोल्यूट आणि सॉल्व्हंट पासून जे तुमचं सोल्युशन तयार होणार आहे, हे सोल्युशन तयार होण्याची प्रोसेस सुरुवातीला फास्ट असेल, नंतर ती प्रोसेस हळूहळू स्लो होत जाईल. बघा, या प्रोसेसला आपण डिझॉल्युशन म्हणूया. ही जी डिझॉल्युशनची प्रोसेस आहे, हळूहळू स्लो होत जाईल. ॲट द सेम टाइम, म्हणजे त्याच वेळेस या सोल्यूटचे सोल्युशन मधले जे सोल्यूटचे मॉलिक्युल्स असतील किंवा आयन्स असतील, ते रिकंबाईन होऊ शकतात. जर का हे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर बरेचसे सोल्यूटचे मॉलिक्युल्स रिकंबाईन होऊन परत त्याच्यापासून काय होऊ शकतो, क्रिस्टल तयार होऊ शकतो. सो रिव्हर्स प्रोसेस इज द क्रिस्टलायझेशन. क्रिस्टलायझेशन सुद्धा होऊ शकतं, पण क्रिस्टलायझेशनचा रेट सुरुवातीला अत्यंत कमी असतो. जसजसा डिझॉल्युशनचा रेट कमी होत जातो, तसतसा क्रिस्टलायझेशनचा रेट वाढत जातो. बघा, आणि एक अशी स्टेज येते जिथं रेट ऑफ डिझॉल्युशन आणि रेट ऑफ क्रिस्टलायझेशन दोन्ही इक्वल होतात. म्हणजे जेवढ्या मॉलिक्युलचं डिझॉल्युशन झालं तेवढेच मॉलिक्युल परत क्रिस्टलाइज झाले. समजतंय का? या स्टेजला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम. आणि या सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये नक्की काय असतं, तर ही इक्विलिब्रियम स्टेज आलेली असते. म्हणजे मी तुम्हाला मागे सांगितलं की सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये तुम्ही जर एक्स्ट्राचा सोल्यूट ऍड केला तर तो डिझॉल्व्ह का होत नाही, तर त्यावेळी सोल्यूट आणि सोल्युशन मध्ये इक्विलिब्रियम असतो. इक्विलिब्रियम असतो म्हणजे काय, जेवढे ऍक्च्युअली बघा, सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये सोल्यूट टाकल्यावर डिझॉल्व्ह होत नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण का, ऍक्च्युअली तसं होत नाही. कारण का, तर सोल्यूटचे मॉलिक्युल सॉल्व्हंट बरोबर इंटरॅक्शन होते आणि सोल्युशन तयार होते, पण त्याच वेळी सोल्युशन पासून सोल्यूट तयार होत आहेत. बघा, म्हणजे डिझॉल्व्ह पण होतोय आणि क्रिस्टलाइज पण होतोय. समजतंय का? मग एकंदरीत काय होतं, तर काहीच होत नाही. म्हणजे समजा 1000 मॉलिक्युल डिझॉल्व्ह झाले तर 1000 मॉलिक्युल परत क्रिस्टलाइज होत आहेत. म्हणून ऍक्च्युली आपण असं म्हणतो की सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये टाकलेला सोल्यूट एक्स्ट्राचा डिझॉल्व्ह होत नाही. बघा, मग आपण हा जो सोल्यूट आहे, या सोल्यूटच्या अमाऊंट वरती सोल्युशनचे 3 प्रकार करू शकतो. एक तर सगळ्यात पहिला प्रकार सॅच्युरेटेड सोल्युशन. Saturated solution. What is saturated solution? The solution which contain just amount of solute, just amount of solute required for equilibrium. Equilibrium येण्यासाठी जेवढा काही सोल्यूट लागतो तेवढाच जर का सोल्यूट असेल तर त्या सोल्युशनला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणायचं. उदाहरणार्थ बघा, सोडियम क्लोराईडचं पाण्यामध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होण्यासाठी आपण समजा 100 ml पाणी घेतलेले, तर 100 ml चं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होण्यासाठी समजा 35.7 ग्रॅम एवढे सोडियम क्लोराईडचे ग्रॅम्स लागतात. इक्विलिब्रियम येण्यासाठी 100 ml मध्ये 35.7 ग्रॅम सोडियम क्लोराईड टाकावा लागतोय. आणि जर त्या सोल्युशन मध्ये जेवढा लागतो, किती लागतो, 35.7 ग्रॅम, आणि जर तेवढाच असेल म्हणजे 35.7 ग्रॅमच असेल, जेवढा इक्विलिब्रियम साठी लागतो तेवढाच जर असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणतो. व्हॉट इज सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन? सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय? The solution which contain more amount of solute than required for equilibrium. असं सोल्युशन ज्याच्यामध्ये इक्विलिब्रियम साठी जेवढा सोल्यूट लागतो त्याच्यापेक्षा जास्त सोल्यूट असेल तर त्याला आपण सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणायचं. म्हणजे इक्विलिब्रियम साठी 35.7 ग्रॅम एवढं लागतंय, पण ऍक्च्युली आपल्याकडे जास्त आहे, 36 ग्रॅम आहे, 38 ग्रॅम आहे, 40 आहे, 45 ग्रॅम आहे.
तर अशा सोल्युशनला आपण सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणायचं. आणि तिसरा प्रकार येतो अनसॅच्युरेटेड सोल्युशन. Unsaturated solution. What is unsaturated solution? The solution which contain less amount of solute than required for equilibrium. Equilibrium साठी जेवढा काय आपल्याला सोल्यूट लागतो त्याच्यापेक्षा जर का लेस अमाऊंट असेल, कमी अमाऊंट असेल, तर त्याला काय म्हणतो आपण अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. म्हणजे इक्विलिब्रियम साठी 35.6 ग्रॅम लागतो 100 ml मध्ये, आणि जर का 35.7 पेक्षा कमी असेल म्हणजे 35 असेल, 34 असेल, 30 असेल, 25 असेल, किती असेल फक्त याच्यापेक्षा कमी असेल तर अशा सोल्युशनला आपण अनसॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणतो. बघा आता आपण सोल्युबिलिटीच्या डेफिनेशन कडे वळूया. व्हॉट इज सोल्युबिलिटी? सोल्युबिलिटी म्हणजे काय? तर सोल्युबिलिटीच्या आपण डेफिनेशन बघूया. ही डेफिनेशन काय सांगते आपण ऍक्च्युअली लक्षात घ्या. सोल्युबिलिटी बघण्यासाठी हे या बेसिक गोष्टी आहेत. या बेसिक गोष्टी शिकल्याशिवाय आपल्याला सोल्युबिलिटी बघता येत नाही, म्हणून आपण सगळं शिकलो. सोल्युबिलिटी म्हणजे काय? द अमाउंट ऑफ सोल्यूट, the amount of solute present in unit volume of saturated solution is known as solubility of that solute at that temperature. बघा म्हणजे काय? तर द अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. इथपर्यंत आपण अगोदर बघूया. बघा आपण जर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन घेतलं, युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे युनिट म्हणजे एक, म्हणजे आपण समजा 1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशन घेऊया. युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे आपण 1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशन घेतलेले. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय हे आपण इथे डिटेलमध्ये बघितलेलं. तर याच्यामध्ये तुमच्या सोल्यूटची जेवढी काय अमाऊंट असेल, अमाऊंट ऑफ सोल्यूट, बरोबर, मग ते किती असेल, बरोबर, पण ती अमाऊंट आपण मोल मध्ये घ्यायची. मग ती मोल 0.5 मोलर असेल, मोल्स असतील, 1 मोल्स असतील, 1.2 असतील, 2 मोल्स असतील, व्हॉटएव्हर जे काय असतील, बरोबर. सो युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये तुमचे अमाऊंट ऑफ सोल्यूटची अमाऊंट, बरोबर, जी काय असेल त्याला काय म्हणतो आपण सोल्युबिलिटी. लक्षात येते सोल्युबिलिटी. आणि पुढे काय म्हटलं बघा, सोल्युबिलिटी ऑफ दॅट सोल्यूट ॲट दॅट टेम्परेचर. त्या सोल्यूटची त्या सॉल्व्हंट मध्ये असलेली सोल्युबिलिटी. कारण प्रत्येक सोल्यूटची सोल्युबिलिटी वेगळी असते. सोडियम क्लोराईडची सोल्युबिलिटी वेगळी, कॅल्शियम कार्बोनेटची सोल्युबिलिटी वेगळी, बऱ्याचशा अशा सॉल्टची वेगळी, प्रत्येक सॉल्टची सोल्युबिलिटी वेगवेगळी आहे. म्हणून म्हटले सोल्युबिलिटी ऑफ दॅट सोल्यूट ॲट दॅट टेम्परेचर म्हणजे काय? तर त्या गिवन टेम्परेचरला ज्यावेळी तुम्ही समजा, मी ज्यावेळी असं म्हणतो की 2 moles of solute are present in the 1 liter of solution. 1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये 2 मोल्स आहेत. त्यावेळी आपल्याला इथं थोडं टेम्परेचर सांगावं लागेल की किती टेम्परेचरवर. 2 मोल्स सोल्यूट 1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहेत, पण टेम्परेचर किती, तर पुढे टेम्परेचर लिहावं लागेल. 25 डिग्री सेल्सिअस असेल, 30 डिग्री सेल्सिअस असेल, 40 असेल, 50 असेल, जे काय टेम्परेचर असेल ते तुम्हाला लिहावं लागेल. त्याचं कारण असं की आपण टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी सुद्धा वाढते किंवा कमी होते. काही ठिकाणी काही सॉल्टसाठी वाढते, काही सॉल्टसाठी कमी होते. म्हणून तुम्हाला जर तुम्ही सोल्युबिलिटी लिहित असाल तर ते सोल्युबिलिटी किती टेम्परेचरला हे लिहिणं सुद्धा गरजेचं आहे. मग आपण एक काम करूया की या सोल्युबिलिटीचं युनिट काढूयात. बघा सोल्युबिलिटीचा आपण फॉर्म्युला काय करू शकतो. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ solubility? Amount of solute in saturated solution upon volume of solution
अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. बघा आपण इथं डेफिनेशन करताना 1 लिटरसाठी केलेली, पण प्रत्येक वेळी आपल्याला काही 1 लिटर सोल्युशन दिलं जाईल का? कदाचित 1.5 लिटर दिलं जाईल, 2 लिटर दिलं जाईल, 2.5 लिटर दिलं जाईल, किती दिलं जाईल. मग त्यावेळी आपल्याला सोल्युबिलिटी जर काढायची म्हटलं तर कसं काढायचं, या फॉर्म्युल्याने काढायचं. अमाऊंट ऑफ सोल्यूट इन सॅच्युरेटेड सोल्युशन अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, म्हणजे तुमचे सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे सोल्यूटची अमाऊंट अपॉन सोल्युशनचा व्हॉल्यूम. बरं, आता अमाऊंट ऑफ सोल्यूट कशामध्ये घेऊयात आपण? मोलमध्ये घेऊयात. आपण व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कशामध्ये घेऊयात? लिटरमध्ये घेऊयात. मग आपण मोल लिटरचा इथं +1 घातांक आहे, जिथं काय नसतो तिथं 1 असतो. वरती गेल्यानंतर लिटरचा काय होईल? -1 घातांक होईल. मोल पर लिटर हे काय तुमचं सोल्युबिलिटीचं युनिट. युनिट आपल्याला महत्वाचं आहे. हे युनिट परीक्षेत तुम्हाला विचारू शकतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चनला सुद्धा विचारू शकतील. बघा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर काढून घेऊ शकता, किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा त्याच्या नोट तयार करू शकता. बघा आपण लगेच पुढच्या मुद्द्याकडे वळूया. आता ही जी सॉलिडची लिक्विड मधली जी सोल्युबिलिटी आहे, या सोल्युबिलिटीवरती काय फॅक्टर्स आहेत त्याचा परिणाम होतो ते आपल्याला बघायचे. सो नेक्स्ट पॉइंट इज फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. So next point is factors affecting solubility of solute in liquid. Solid solute असं म्हणतो येतं. Solid solute in a liquid. बरोबर. तर आपण याच्यामधला सगळ्यात पहिला फॅक्टर असा आहे की नेचर ऑफ सोल्यूट अँड नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या नेचरवरती याची सोल्युबिलिटी अवलंबून असते. तर बघा एक आपल्याला सिंपल केमिस्ट्रीचा रूल आहे, लाईक डिसॉल्व्स लाईक. सारख्यामध्ये सारखा मिसळतो. म्हणजे आपण जर का सोल्यूट नॉन पोलर सोल्यूट घेतला, नॉन पोलर सोल्यूट, तर तो नॉन पोलर सॉल्व्हंट मध्येच डिझॉल्व्ह होतो. नॉन पोलर सॉल्व्हंट मध्येच डिझॉल्व्ह होऊ शकतो. तसंच आपण जर का पोलर सोल्यूट घेतला तर तो पोलर सॉल्व्हंट मध्येच डिझॉल्व्ह होऊ शकतो. आता उदाहरण, नॉन पोलर सोल्यूट म्हणजे मी उदाहरण तुम्हाला देतो, नॅफ्थॅलिन. एक लक्षात घ्या, नॉन पोलर म्हणजे जनरली कोण असतात तर हायड्रोकार्बन्स. जनरली हायड्रोकार्बन्स आपण घेतो. बघा बरेचसे काही मॉलिक्युल्स आहेत, इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, Cl2 सारखे, I2 सारखे, हे सुद्धा नॉन पोलर सोल्यूट आहे. पण जनरली आपल्याला जे रोजच्या वापरामध्ये येतात ते हायड्रोकार्बन्स असतात. नॅफ्थॅलिन हा एक हायड्रोकार्बन आहे, इट इज नॉन पोलर. बघा तर हा डिझॉल्व कशामध्ये होणार आहे? नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये होणार आहे. फॉर एक्झाम्पल बेन्झीन मध्ये होईल, बेन्झीन हा नॉन पोलर सॉल्व्हंट आहे. कार्बन टेट्राक्लोराइड मध्ये होईल CCl4, किंवा केरोसिन आपण म्हणूयात. आता केरोसिन हा ऍक्च्युली हायड्रोकार्बनचं मिक्सचर आहे, पण हा नॉन पोलर. केरोसिन सुद्धा नॉन पोलर आहे. त्यानंतर पेट्रोल, पेट्रोल इज ऑल्सो नॉन पोलर, याच्यामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो. बघा त्याच्यानंतर पोलर सोल्यूट. पोलर सोल्यूट म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात सोडियम क्लोराइड इज पोलर सोल्यूट. देन शुगर इज अगेन पोलर सोल्यूट. तुम्ही म्हणाल की शुगर कशी काय पोलर आहे? तर शुगरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे C12H22O11. तर याच्यामध्ये शुगरचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये OH ग्रुप्स आहेत. त्या OH ग्रुपमध्ये हायड्रोजन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे, ऑक्सिजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. त्याच्यामुळे OH ग्रुप हा पोलर आहे आणि त्याच्यामुळं शुगर सुद्धा काय पोलर आहे. म्हणजे असे पोलर सोल्यूट काय होतात? पोलर सॉल्व्हंट म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात. वॉटरमध्ये आपल्याला माहिती आहे H+ आहे, O- आहे, किंवा अल्कोहोलमध्ये पण डिझॉल्व्ह होतात.
एक लक्षात घ्या, पोलर सोल्यूट हा पोलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो, नॉन पोलर सोल्यूट हा नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो, पण पोलर सोल्यूट हा नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही जर का शुगर बेन्झिन मध्ये डिझॉल्व्ह करायला गेला, शुगर केरोसिन मध्ये डिझॉल्व्ह किंवा पेट्रोल मध्ये किंवा CL4 मध्ये डिझॉल्व्ह व्हायला गेला तर तो डिझॉल्व्ह होऊ शकत नाही. नॅफ्थॅलिन हा नॉन पोलर आहे, तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकत नाही. नॅफ्थॅलिन म्हणजे डांबर गोळी, आपल्याला सर्वांना माहित असेल, घरी वापरत असाल तुम्ही, पाण्यामध्ये टाकून बघा डिझॉल्व्ह होत नाही. सो लाईक डिझॉल्व्स लाईक. सो या सोल्यूटच्या आणि सॉल्व्हंटच्या नेचरवरती सोल्युबिलिटी कशी अवलंबून असते हे आपण बघितलं. आता आपण थोडासा दुसरा फॅक्टर बघूयात. दुसरा फॅक्टर असा आहे, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट झालं. दुसरा त्याच्यामधला फॅक्टर असा आहे की टेम्परेचर. बघा, आपल्याला एक गोष्ट जाणवली असेल की लो टेम्परेचरला थंड पाण्यामध्ये एखादी वस्तू लवकर डिझॉल्व्ह होत नाही, पण ती गरम पाण्यामध्ये लवकर होते. याचा अर्थ टेम्परेचर वाढलं की सोल्युबिलिटी वाढते. जनरली टेम्परेचर वाढले की सोल्युबिलिटी वाढते. बघा, मी जनरली हा शब्द मुद्दाम म्हणून उच्चार करतोय. जनरली सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर असं मी म्हणतोय. बघा, म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की गरम पाण्यापेक्षा थंड पाण्यापेक्षा गरम पाण्यामध्ये कुठलाही सोल्यूट लवकर डिझॉल्व्ह होतो, म्हणून मी जनरली सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असं म्हटलेलं आहे. बघा, आपण थोडासा याचा डिटेलमध्ये अभ्यास करूयात. बघा, आपण 11वी मध्ये एक प्रिन्सिपल शिकलोय, त्याचं नाव आहे ली चॅटलिस प्रिन्सिपल. त्या प्रिन्सिपल नुसार की कुठलीही एक्झोथर्मिक प्रोसेस असेल, बघा, एक्झोथर्मिक प्रोसेस असेल. एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय? ज्या प्रोसेसमध्ये हीट इव्हॉल्व होते, बाहेर पडते, त्याला आपण एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणतो. मग ही जी एक्झोथर्मिक प्रोसेस आहे ही कशाने फेवर केली जाते? म्हणजे एक्झोथर्मिक प्रोसेस तुम्हाला जर का जास्त फास्ट करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? रिमूव्हल ऑफ हीट रिमूव्ह करायची. जी प्रोसेस एक्झोथर्मिक आहे ती प्रोसेस जर तुम्हाला फास्ट करायची असेल तर तुम्ही काय करायची? हीट रिमूव्ह करायची. हीट रिमूव्ह करायची म्हणजे टेम्परेचर कमी करायचं, म्हणजे कुलिंग अप्लाय करायचं, थंड करायचं, म्हणजे त्याची हीट काढून घ्यायची. म्हणजेच काय करायचं? लोअरिंग टेम्परेचर, म्हणजेच डिक्रीजिंग टेम्परेचर असं आपण म्हणतो. डिक्रीजिंग टेम्परेचर म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की एक्झोथर्मिक प्रोसेस होण्यासाठी आपल्याला टेम्परेचर डिक्रीज करावं लागेल. एंडोथर्मिक प्रोसेस त्याच्या काय असेल? उलट असेल. एंडोथर्मिक प्रोसेस ही काय होते? ऍडिशन ऑफ हीट. जर का एक्झोथर्मिक प्रोसेस मध्ये हीट रिमूव्ह केल्यानंतर फास्ट होत असेल तर एंडोथर्मिक प्रोसेस मध्ये हीट ऍडिशन करावे लागेल. थेरोटिकली आपण विचार करू शकतो ऍडिशन ऑफ हीट, बरोबर. हीट ऍडिशन करायची म्हणजे हीट वाढवायची. हीट वाढवायची म्हणजे काय करायचं? टेम्परेचर इन्क्रीज करायचं. सो इन्क्रीजिंग टेम्परेचर. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो एंडोथर्मिक प्रोसेस इज फेवर्ड बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर. म्हणजे तुम्हाला एंडोथर्मिक प्रोसेस फास्ट करायची असेल तर टेम्परेचर डिक्रीज करा. एक्झोथर्मिक प्रोसेस फास्ट करायची असेल तर टेम्परेचर डिक्रीज करा. एंडोथर्मिक प्रोसेस फास्ट करायची असेल तर टेम्परेचर इन्क्रीज करा. बघा, हे आपल्याला ली चॅटलिस प्रिन्सिपल 11वी मध्ये आपण बघितलेले केमिकल इक्विलिब्रियम मध्ये, ते तुम्ही डिटेलमध्ये जाऊन वाचू शकता. बघा, आता आपण थोडंसं सॉल्टच्या सोल्युबिलिटीकडे येऊयात. या सोल्युबिलिटीचा आणि एक्झोथर्मिक एंडोथर्मिकचा काय संबंध आहे? आता उदाहरणार्थ मी पोटॅशियम क्लोराईड सारखा एखादा सॉल्ट घेतला. पोटॅशियम क्लोराईड ज्यावेळी डिझॉल्व्ह होत असतो, बघा, पोटॅशियम क्लोराईडला आपण ज्यावेळी सॉल्व्हंट मध्ये टाकतो आणि त्याच्यापासून त्याचं सोल्युशन तयार होतं. बघा, पोटॅशियम क्लोराईडला आपण ज्यावेळी सॉल्व्हंट मध्ये टाकतो, सॉल्व्हंट मध्ये टाकल्यानंतर ना काय होतं? त्याचं सोल्युशन तयार होतं. त्यावेळी ही प्रोसेस होत असताना पोटॅशियम क्लोराईड हीट ऍब्झॉर्ब करतो. म्हणजे ही प्रोसेस कशी आहे?
एंडोथर्मिक, शॉर्ट मध्ये एंडो असं म्हणतो. पोटॅशियम क्लोराईड सॉल्व्हेंट मध्ये टाकल्यानंतर त्याच्यापासून सोल्युशन तयार होणे ही प्रोसेस एंडोथर्मिक प्रोसेस आहे. म्हणजे या प्रोसेस मध्ये हीट ऍब्झॉर्ब केली जाते, म्हणजे हीट प्लस केली जाते. KCl प्लस सॉल्व्हेंट प्लस हीट प्लस केली जाते. म्हणजे तुम्ही याला जर का हीट सप्लाय कराल तर तुमचं काय होणार आहे, सोल्युशन तयार होणार आहे आणि KCl याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही जर या सिस्टीमला हीट सप्लाय केली म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज केलं तर KCl ची सोल्युबिलिटी काय होणार आहे, वाढणार आहे. समजतंय का? सो फॉर KCl solubility increases with increasing temperature. म्हणजे टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी वाढते. मग आपण असं सिंपल म्हणू शकतो सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. कोणासाठी? पोटॅशियम क्लोराईड साठी, KCl साठी. तर तुम्हाला दुसरं उदाहरण देतो, सोडियम सल्फेट Na2SO4 किंवा लिथियम सल्फेट Li2SO4 H2.H2. म्हणजे हा मोनोहायड्रेटच्या फॉर्म मध्ये असतो, त्याला पाण्याचा एक वॉटर मॉलिक्यूल जोडलेला असतो. बघा आता त्यातलं मी एक उदाहरण घेतो सोडियम सल्फेटचा Na2SO4. त्याला आपण सॉल्व्हेंट मध्ये टाकलं काय होते, सॉल्व्हेंट मध्ये टाकलं तर ऍक्च्युली सोडियम सल्फेटची जी वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होण्याची जी प्रोसिजर आहे ती एक्झोथर्मिक प्रोसिजर आहे. कशी? एक्झोथर्मिक. म्हणजे याच्यामधून हीट इव्हॉल्व्ह होते, हीट बाहेर टाकली जाते. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये आतमध्ये घेतली जाते, याच्यामध्ये बाहेर टाकली जाते. म्हणजे Na2SO4 प्लस सॉल्व्हेंट टाकला आपण, त्यापासून सोल्युशन तयार होणार आहे. सोल्युशन मध्ये आयनचं डिसोसिएशन होतं, हायड्रेशन होतं, ऍक्टिव्हेशन होतं, ते नंतरचा भाग. फक्त सोल्युशन तयार होतं एवढं आपण बघूयात. प्लस याच्यामधून हीट बाहेर टाकली जाते. एक लक्षात घ्या, याच्यामधून हीट पण बाहेर टाकली जाते कारण ही प्रोसेस कशी एक्झोथर्मिक आहे. मग एक लक्षात घ्या, समजा आपण या सोडियम सल्फेटला पाण्यात टाकल्यानंतर आपण जर याचं टेम्परेचर इन्क्रीज केलं, टेम्परेचर कसं इन्क्रीज केलं, याला हीट सप्लाय करून केलं, तर हीटचा जो फ्लो आहे, हीटचा जो सप्लाय आहे तो कोणाला भेटणार आहे, सोल्युशनला भेटणार आहे. बरोबर? हीटचा सप्लाय जर आपण सोल्युशनला दिला तर प्रोसेस काय येणार आहे, रिव्हर्स येणार आहे. ऍक्च्युली या सोडियम सल्फेटला डिझॉल्व्ह होत असताना त्याला हीट बाहेर टाकायची, पण आपण काय करतोय, त्याला हीट सप्लाय करतोय. मग प्रोसेस काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. रिव्हर्स होऊन परत काय होणार, सोडियम सल्फेट तयार होणार. याचा अर्थ असा, तुम्ही टेम्परेचर वाढवल्यानंतर मग सोडियम सल्फेटची सोल्युबिलिटी डिक्रीज होणार, कमी होणार. सो फॉर सोडियम सल्फेट solubility is inversely proportional to temperature. Solubility is inversely proportional to temperature. एक लक्षात घ्या. बघा आता म्हणजे याचा अर्थ असा होतो की एंडोथर्मिक प्रोसेस साठी solubility is directly proportional to temperature. म्हणजे टेम्परेचर वाढवलं की solubility वाढते. एक्झोथर्मिक प्रोसेस साठी टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी कमी होते कारण हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता प्रश्न असा आहे, हे सगळ्या सॉल्टच्या बाबतीमध्ये खरं असतं का? तर उत्तर आहे नाही. त्याचं कारण असं की काहीसे सॉल्ट्स आहेत, देर आर सम सॉल्ट्स लाईक कॅल्शियम क्लोराइड who dissolves by exothermic process. बघा एक लक्षात घ्या, मी काय सांगतोय, कॅल्शियम क्लोराइड सारखे काही सॉल्ट्स आहेत जे एक्झोथर्मिक प्रोसेसने काय होतात, डिझॉल्व्ह होतात. आपल्याला माहिती आहे की एक्झोथर्मिक जर का प्रोसेस असेल तर सोल्युबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर पाहिजे. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज केले की सोल्युबिलिटी काय झाली पाहिजे, डिक्रीज झाली पाहिजे. पण ऍक्च्युली असं होत नाही. कॅल्शियम क्लोराइडच्या बाबतीमध्ये सोल्युबिलिटी कशी पाहिजे, एक्झोथर्मिक प्रोसेस. परत एकदा ऐका, एक्झोथर्मिक प्रोसेस म्हटल्यानंतर सोल्युबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर पाहिजे. पण कॅल्शियम क्लोराइडच्या बाबतीमध्ये सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असते, हे ध्यानात घ्या. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की एक्झोथर्मिकचा आणि एंडोथर्मिकचा टेम्परेचरशी काही रिलेशन नाही. लक्षात घ्या, म्हणजे काही असे सॉल्ट आहेत जे एक्झोथर्मिक असून सुद्धा टेम्परेचर वाढवलं त्यांची सोल्युबिलिटी वाढते, हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण एक्झोथर्मिसिटी आणि एंडोथर्मिसिटीचा रिलेशन डायरेक्टली आपण सोल्युबिलिटीशी लावू शकत नाही, सोल्युबिलिटी आणि टेम्परेचरशी लावू शकत नाही. कारण काय असे सॉल्ट आहेत त्यांच्यामध्ये
हे अपवाद आहेत, बरोबर. तर आता एक तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये सांगतो की ऍक्च्युली कॅल्शियम क्लोराईडचं असं उलट का होतं. तर कॅल्शियम क्लोराईडमध्ये ऍक्च्युली काय होतं, ज्यावेळी टेम्परेचर इन्क्रीज केलं की त्याच्यामधले जे असलेले आयन्स आहेत, कॅल्शियम क्लोराईडचं डिसोसिएशन जर झालं तर कॅल्शियम 2+ आणि 2 टाइम्स क्लोराईड मायनस असं होईल. मग डिसोसिएशन झालेले जे आयन्स आहेत यांना कायनेटिक एनर्जी भेटते. कायनेटिक एनर्जी भेटल्यानंतर ना ते जे आयन्स आहेत ते जास्त गतीनं पळायला लागतात आणि सॉल्व्हंटमध्ये मिक्सअप होतात आणि त्यांची सोल्युबिलिटी वाढते. म्हणून लक्षात घ्या, कॅल्शियम क्लोराईडच्या बाबतीमध्ये सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आता आपण काही सॉल्ट्स घेऊयात आणि त्या सॉल्ट्सचा आपण अभ्यास करूयात. वेगवेगळे सॉल्ट घेऊ. मी इथे ग्राफ काढतो. या ग्राफ मध्ये मी काय करणार आहे, व्हर्टिकल ऍक्सिस वरती सोल्युबिलिटी घेणार आहे. बघा, व्हर्टिकल ऍक्सिस वरती काय घेणार आहे, सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी कशामध्ये घेणार आहे, ग्रॅम पर 100 ml ऑफ सॉल्व्हंट. बघा, ग्रॅम पर 100 ml ऑफ सॉल्व्हंट. मग मी इथं काय करतो की व्हर्टिकल ऍक्सिस वरती 50 ग्रॅम, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 150 ग्रॅम, 200 ग्रॅम, 250 ग्रॅम. ओरिजिन काय 0. इथं व्हर्टिकल ऍक्सिस, हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरती मी काय घेतो, टेम्परेचर घेतो आणि टेम्परेचर सिंपल डिग्री सेल्सिअस मध्ये घेतो. इथं 20 डिग्री सेल्सिअस, 40 डिग्री सेल्सिअस, 60 डिग्री सेल्सिअस, 80 डिग्री सेल्सिअस आणि इथं 100 डिग्री सेल्सिअस. मी इथं ग्राफ थांबवतो. आता हाताने डायग्राम काढतोय तर इकडं तिकडं थोडंसं होऊ शकतं, थोडं समजून घ्या. बघा, मी हे अगोदर हे बॉक्स जोडून घेतो. आपण एक काम करूया, वेगवेगळे सॉल्ट त्यांची सोल्युबिलिटीचा डाटा, प्रत्येकाचा ग्राफ आपण अगोदर काय करतो, वेगवेगळा काढतो आणि नंतर सगळे ग्राफ एकत्र करतो. बरं, ऍक्च्युली आपण काय केले बघा, या डायग्राम मध्ये आपण एक सॉल्ट घेतला, कोणताही सॉल्ट घेतला. सॉल्ट घेतल्यानंतर त्या सॉल्टची आपण सोल्युबिलिटी वर्सेस टेम्परेचरचा ग्राफ प्लॉट केला. म्हणजे काय केलं आपण, समजा एखादा सॉल्ट घेतला, त्याची 0 डिग्री सेल्सिअसला त्याची सोल्युबिलिटी बघितली. बघितल्यानंतर त्याचा आपण ग्राफ पॉइंट केला, प्लॉट केला. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन सांगतो की सोडियम क्लोराईड. बघा, हा तुमचा सोडियम क्लोराईड, हा NaCl चा ग्राफ आहे सोडियम क्लोराईडचा. बघा, तर या ग्राफ मध्ये आपण काय केलंय, हा ग्राफ काढला म्हणजे नक्की काय केलं आपण, सोडियम क्लोराईड घेतला. सोडियम क्लोराईडची 0 डिग्री सेल्सिअसला असलेली सोल्युबिलिटी बघितली, काहीतरी 20-25-30 च्या आसपास असेल. तिथे एक ग्राफ आपण प्लॉट केला, तिथं पॉइंट एक प्लॉट केला. त्यानंतर 20 डिग्री सेल्सिअसला असलेली सोल्युबिलिटी बघितली, ती काहीतरी समथिंग इथं असेल, आहे की नाही, करेस्पॉन्डिंग 30-32 च्या आसपास जे काय असेल ते. 40चा प्लॉट केला, इथे एवढे आहे. 60चा केला, 80चा केला, 100चा केला. सगळे पॉइंट आपण जोडले आणि हा असा आपला ग्राफ तयार झाला. बघा, तसंच आपण पोटॅशियम क्लोराईडचं केलं. पोटॅशियम क्लोराईडची 0 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस, 40, 60, 80, 100 अशा वेगवेगळ्या डिग्री सेल्सिअसला पोटॅशियम क्लोराईडची आपण सोल्युबिलिटी बघितली आणि त्याचा एक आपण ग्राफ प्लॉट केला, हा पोटॅशियम क्लोराईड. बघा, असा आपण वेगवेगळ्या सॉल्टच्या सोल्युबिलिटीचा ग्राफ काय केला, आपण प्लॉट केला. बघा, मग ऍक्च्युली काय झालं बघा की हा जो ग्राफ आहे हा NaBr, सोडियम ब्रोमाइड. त्याच्यानंतर हा जो ग्राफ आहे तो KBr, पोटॅशियम ब्रोमाइडचा ग्राफ आहे. बघा, त्याच्यानंतर पुढचा बघा, हा सोडियम नायट्रेटचा ग्राफ आहे NaNO3 आणि हा जो ग्राफ आहे तो पोटॅशियम नायट्रेटचा ग्राफ आहे KNO3. थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं, थोडं समजून. बघा, तर आपल्याला एक गोष्ट इथं जाणवते की काही असे सॉल्ट आहेत ज्यांची सोल्युबिलिटी अत्यंत कमी प्रमाणामध्ये वाढते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड असतील किंवा अजून सोडियम ब्रोमाइड असेल, यांची सोल्युबिलिटी बघा
टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर अतिशय कमी प्रमाणामध्ये काय होते, सॉल्युबिलिटी वाढते. जास्त काय वाढते का नाही. त्यानंतर काही असे सॉल्ट आहेत की फॉर एक्झाम्पल बघा, KBr सारखे किंवा सोडियम नायट्रेट, पोटॅशियम ब्रोमाइड, सोडियम नायट्रेट सारखे यांची सॉल्युबिलिटी बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये वाढते, बऱ्याच जास्त प्रमाणामध्ये वाढते, बऱ्यापैकी मॉडरेटली मध्यम गतीने वाढते बघा, KBr आणि NBr सारखे. आणि सोडियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट यांची बघा, त्यातली त्यात पोटॅशियम नायट्रेटची सॉल्युबिलिटी बघा, याची सॉल्युबिलिटी खूपच जास्त वाढते. टेम्परेचर वाढवले की याची सॉल्युबिलिटी खूपच जास्त वाढते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की टेम्परेचर वाढवल्यानंतर ना प्रत्येक सोल्यूटची सॉल्युबिलिटी एकाच गतीने वाढेल असं नाही. काही सोल्यूटची कमी गतीने वाढते, काही सोल्यूटची मध्यम गतीने वाढते, काही सोल्यूटची एकदम जास्त गतीने वाढते. लक्षात. सो हा एक आपला डाटा आहे, याच्यावरून आपल्याला सॉल्युबिलिटी कळते बघा. आता या डाटावरून आपल्याला अजून एक काय महत्वाचं कळतं बघा, म्हणजे काय आपल्याला करता येतं, याचा उपयोग काय. आपण सॉल्युबिलिटीचा अभ्यास केला पण याचा उपयोग काय. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगायचं राहिलं. एक असा सॉल्ट आहे ज्याची सॉल्युबिलिटी डिक्रीज होते. सोडियम सल्फेट असेल, सोडियम सल्फेट असेल, लिथियम सल्फेट असेल, यांची सॉल्युबिलिटी काय होते, टेम्परेचर वाढले की टेम्परेचर सॉल्युबिलिटी कमी होते. अजून एक राहिलं बघा, अमोनियम नायट्रेट आहे, त्याची सॉल्युबिलिटी टेम्परेचर वाढवली की वाढवते, पण वाढते पण ऍक्च्युली त्याला ग्राफमध्ये आपल्याला सिलेबसला तरी कुठे दिलेलं नाही. मग सोडियम सल्फेटची सॉल्युबिलिटी काय होते, टेम्परेचर वाढवले की सॉल्युबिलिटी डिक्रीज होते बघा. म्हणजे काही सॉल्टची स्लोली इन्क्रीज होते, काही सॉल्टची मॉडरेटली इन्क्रीज होते, काहींची एकदम शार्पली इन्क्रीज होते, काहींची तर डिक्रीजच होते बघा. मग याच्यावरून आपल्याला काय, या डाटावरून आपल्याला काय करता येईल, याचा उपयोग कुठं करता, याचं ऍप्लिकेशन काय. तर एक लक्षात घ्या, आपण बेसिक प्रिन्सिपल्स हा चॅप्टर शिकवलोय, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर त्याच्यामध्ये आपण फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशनची प्रोसेस शिकलेली आहे. फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन म्हणजे आपण समजा एखादा सॉल्व्हंट घेतला असेल, त्या सॉल्व्हंटमध्ये दोन सोल्यूट असतील डिझॉल्व्ह झालेले, तर ते डिझॉल्व्ह झालेले दोन सोल्यूट आपण सेपरेट कसे करायचे, या प्रोसेसला म्हणतो फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. तर का पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम नायट्रेट दोन्ही सुद्धा एकाच सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह केलेले, पाण्यामध्ये समजा डिझॉल्व्ह केले, तर त्यांना सेपरेट कसं करायचं, तर फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशनचा वापर करू. आता तुम्हाला मी इन शॉर्ट मध्ये सांगतो. सोडियम नायट्रेटची 0 डिग्री सेल्सिअसला सॉल्युबिलिटी किती आहे, अंदाजे काहीतरी 50 आणि 100च्या इथमध्ये म्हणजे 70 ते 75च्या आसपास असेल. आणि पोटॅशियम नायट्रेटची 0 डिग्री सेल्सिअसला सॉल्युबिलिटी किती आहे, 20च्या आसपास काहीतरी. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला पोटॅशियम नायट्रेट लेस सोल्युबल आहे, सोडियम नायट्रेट मोर सोल्युबल आहे. मग तुम्ही जर का कुलिंग केलं, 0 डिग्री सेल्सिअस आणलं, तर तुमचा काय असेल, हा तुमचा सोडियम नायट्रेट डिझॉल्व्ह झालेला असेल, पण पोटॅशियम नायट्रेट सॉलिडिफाय झाला असेल, कारण त्याची सॉल्युबिलिटी कमी असते. अलग लक्षात. आणि ते तुम्ही फिल्ट्रेशन, सिंपल फिल्ट्रेशन प्रोसेसनी सेपरेट करू शकता. आता आपण तिसरा मुद्दा बघूयात, इफेक्ट ऑफ. पहिला काय, फॅक्टर्स अफेक्टिंग सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट इन लिक्विड, बरोबर. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट बघितला, दुसरा टेम्परेचर बघितला, तिसरा बघूयात आपण प्रेशर. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन solubility of solid in a liquid? There is a no effect. बघा, कोणताही परिणाम सॉलिडच्या लिक्विड मधील सॉल्युबिलिटी वरती होत नाही प्रेशरचा. त्याचं कारण काय, सॉलिडचे जे मॉलिक्युल्स आहेत ते इनकॉम्प्रेसिबल असतात. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे त्यांना आपल्याला कॉम्प्रेस करता येत नाही, म्हणजे त्यांच्यावरती प्रेशर देऊन, त्यांच्यावरती दाब देऊन त्यांचा व्हॉल्यूम आपल्याला कमी करता येत नाही. म्हणून लक्षात घ्या, प्रेशरचा कुठलाही परिणाम सॉलिडच्या लिक्विड मधील सॉल्युबिलिटी वरती होत नाही. लिक्विड वरती सुद्धा होत नाही, लिक्विडच्या लिक्विड मधील सॉल्युबिलिटी वरती सुद्धा होत नाही. होतो कोणावरती, तर गॅसवरती. गॅस कॅन बी कॉम्प्रेस्ड. आपल्याला माहिती आहे की आपण 10 लिटरचा गॅस 2 लिटरच्या टँक मध्ये सुद्धा कॉम्प्रेस करून बसवू शकतो, म्हणजे गॅसेस आर कॉम्प्रेसिबल. So there is a effect of pressure on solubility of gas in a liquid, but there is no effect of pressure on solubility of solid in a liquid. फक्त गॅसवरती परिणाम होतो, सॉलिड वरती आणि लिक्विड वरती कुठलाही परिणाम होत नाही. राहिलेला आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. धन्यवाद.